सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार परवाच झालेल्या विशेष अशा संसद भवनामध्ये महिला आरक्षणाच्या विषयी काँग्रेस पक्ष नेहमीच महिलांच्या बाजूने राहिलेला आहे आणि त्याकरता म्हणून महिला आरक्षण त्वरित लागू करण्याकरता यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घ्यायचा ठरवलेला आहे। त्याचीच एक संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात आपले जे खासदार आहेत माननीय डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन त्या महिला कायद्याविषयी करणार आहेत आरक्षणासंदर्भात। तर त्या संदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आज खासदार साहेब आपल्यामध्ये आहेत। त्याच पद्धतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर स्मिता शहापूरकर मॅडम, माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वासप्पा शिंदे, मुख्य संघटक राजाभाऊजी शेरखाने या ठिकाणी पत्रकार परिषद उपस्थित राहिलेले आहेत। आणि यानंतर मी डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना आपली पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी मी त्यांना विनंती करत आहे। सगळ्यांना नमस्कार। सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचं इथं हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की आमच्या आव्हानानुसार आपण आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात। आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही जिल्हाध्यक्ष धीरज पाटीलजी, आमच्या वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय स्मिताताई शहापूरकरजी, इथं उपस्थित असलेले राजाभाऊजी शेरखाने साहेब, माजी अध्यक्ष विश्वासरावजी शिंदे साहेब, विनोद वीरजी, संकेत पडवळजी, आप्पासाहेब शेळकेजी, श्यामसुंदर तोरकडेजी, उपस्थित आमचे सर्व इतर मान्यवर कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकत्याच झालेल्या स्पेशल अधिवेशनाच्या बाबतीमध्ये सर्व देशभर काँग्रेस पक्षाची भूमिका लक्षात यावी, सगळ्यांना कळावी आणि त्या संबंधित असलेल्या काही गोष्टी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 21 आणि 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये या पत्रकार परिषदा घेण्याबद्दल सूचित केलेलं होतं आणि त्या सूचनेचा भाग म्हणून आम्ही आज इथं ही पत्रकार परिषद घेत आहोत। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय खूप लिमिटेड आणि छोटा आहे। छोटा म्हणत असताना एकच विषय आहे, तो म्हणजे नुकतंच झालेलं जे विधेयक आहे ते नारी शक्ती वंदन विधेयक, जे भाजपांनी खूप असा एक कुटील डाव रचून संसदेमध्ये पेश केलं होतं। त्या विधेयकाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना काँग्रेसची भूमिका कळावी, सगळ्यांना काँग्रेसची भूमिका लक्षात यावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे। मित्रहो, नुकतंच एक 3 दिवसाचं स्पेशल अधिवेशन लोकसभेचं आणि राज्यसभेचं सरकारने कंडक्ट केलं। खरं तर ह्या अधिवेशनाची गरज किती होती, एवढ्या इमर्जन्सी बेसिसवरती बोलवण्याची गरज होती का, हा सगळा जर विचार केला तर खरंच ही एवढं इमर्जन्सी अधिवेशन बोलवण्याची गरज नव्हती। पण या अधिवेशनामध्ये महिला आरक्षणाच्या नावाखाली जे बिल प्रोड्यूस केलं गेलं ते बिल प्रोड्यूस करत असताना भारतीय जनता पक्षाचे जे या विधेयकामागची जी भूमिका होती ती विरोधी पक्षाच्या लक्षात आली
खरं तर 2023 साली फक्त 2 मतविरोधात जाऊन लोकसभा आणि राज्यसभेमध्ये फक्त 2 मतविरोधात गेलेली होती टोटल संख्येच्या. हे विधेयक बहुमतानं मंजूर झालेलं आहे. महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% म्हणजे आरक्षण देण्याची जी भूमिका काँग्रेसची होती पूर्वीपासून, त्या भूमिकेला 2023 साली दोन्ही सभागृहानं मंजुरी दिलेली आहे. असं असताना सुद्धा तेच विधेयक नाव पुढं करून त्याच्या आडोसा घेऊन त्याचा शिल्ड वापरून डिलिमिटेशनचं विधेयक या संसदेच्या अधिवेशनामध्ये स्पेशल लिमिटेशन म्हणजे डिलिमिटेशनचं विधेयक स्पेशल या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये आणलं गेलं. तर याच्या मागं काँग्रेसची भूमिका जी पूर्वीपासून राहिलेली आहे, 1996 पासून काँग्रेस हे महिलांच्या आरक्षणाच्या फेवरमध्ये आहे. काँग्रेसनं नेहमीच महिलांना सन्मान दिलेला आहे. आज सुद्धा जर तुम्ही बघितलं तर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदारांची, महिला खासदारांची संख्या पर्सेंटेजमध्ये जर बघितली तर बीजेपीच्या महिला खासदारांपेक्षा जास्त आहे. म्हणजे काँग्रेसच्या खासदारामध्ये 14% महिला आहेत, तर बीजेपीच्या खासदारामध्ये 13% महिला आहेत. इवन बीजेपीचं दुटप्पी धोरण जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळ जर केंद्र सरकारचं बघितलं तर 72 ही टोटल संख्या आहे मंत्र्यांची, त्याच्यामध्ये केवळ 7 महिला आहेत. म्हणजे पर्सेंटेज जर आपण बघितलं तर 9.7% आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा मंत्रिमंडळामध्ये फक्त 10% महिला आहेत. यात आता पुढे जाऊन जर विचार केला आपण तर एकही महिला आजपर्यंत भाजपाची अध्यक्ष झालेली नाही. उलट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे 1917 ते 1925 या काळामध्ये श्रीमती एनी बेझंटना अध्यक्षपद मिळालेलं होतं. 1925 ते 1933 मध्ये सरोजिनी नायडूजींना मिळालेलं होतं आणि 1933 ते 1938 मध्ये नीली सेनगुप्ता यांना या 3 महिला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. नीली सेनगुप्ता. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा इंदिरा गांधीजीच्या रूपात असेल, सोनियाजींच्या रूपात असेल, महिलांना वारंवार सन्मान देण्याचं काम, अध्यक्षपदाचा मान देण्याचं काम हे काँग्रेसनं केलेलं आहे. त्याचबरोबर बीजेपीच्या सध्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुद्धा जर आकडेवारी बघितली तर फक्त 15% या महिला सदस्य आहेत. आता यामध्ये हे विधेयक मांडत असताना भारतीय जनता पक्षाची भूमिका कशी होती, ही विधेयक जरी मंजूर झालेलं असलं तर 2026च्या सेन्ससनुसार मग आरक्षण लागू करायचं अशा पद्धतीचं विधेयक तेव्हा पास झालं. पण त्यामध्ये बदल करून त्यांनी ह्या विधेयकामध्ये ते 2011 पासून 11च्या सेन्ससनुसारच ते मान्य केलं जावं अशा पद्धतीचं अट टाकून सोबतीला डिलिमिटेशनचा मुद्दा ऍड करून हे विधेयक त्यांनी मांडलं. आता याच्यामध्ये स्पष्ट स्वरूपात जर त्यांची भूमिका बघितली तर देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार डिलिमिटेशन केलं जावं अशा पद्धतीचा एक संकेत आहे. आपण जर अभ्यास केला लोकसंख्येचा तर उत्तरेकडली राज्य यांनी सरकारच्या आवाहनाला व्यवस्थित रेस्पॉन्स न दिल्यामुळं पॉप्युलेशन ग्रोथ ही नॉर्थ साईडला जास्त आहे. आणि साऊथ इंडियामध्ये जर बघितलं तर कम्पॅरेटिव्हली पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे ती पॉप्युलेशनची ग्रोथ आपली कमी आहे. त्यामुळं डिलिमिटेशन जर केलं तर डिलिमिटेशनमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या राज्यांमध्ये जास्त जागा वाढणार आहे. म्हणजे उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, ह्या सगळ्या राज्यामध्ये जागा ज्या वाढणार आहेत त्या कम्पॅरिझनमध्ये कर्नाटक,
तामिळनाडू, केरळ ह्या भागामध्ये जी वाढणारी संख्या आहे ती खूप कमी आहे कंपॅरिझन केलं तर. त्यामुळं 2029ला आपला सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून हा महिला आरक्षणाचं नाव पुढं करून त्याच्या पाठीमागं हे विधेयक मंजूर करून घेण्याचा डाव हा भारतीय जनता पक्षानं आखलेला होता. आणि विरोधी पक्षांनी स्त्री रिझर्वेशनला कधीही विरोध केलेला नव्हता, आताही केलेला नाही. केवळ त्यांचा हा डाव, डिलिमिटेशनचा डाव हाणून पाडण्यासाठी ह्या विधेयकाला विरोध केलेला आहे. महिला विधेयकाला विरोधी पक्षांनी कधीही विरोध केलेला नाही. तुम्ही जर संसदेचं त्या दिवशीचं भाषण राहुलजींचं ऐकलं असेल तर त्यांनी असं स्पष्ट डिमांड केली की 543 ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्यामध्ये तुम्ही आज 33% रिझर्वेशन लागू करा. ह्या सेकंदाला आम्ही सर्व विरोधी पक्ष सत्ताधाऱ्याबरोबर यासाठी एकजूटपणे तुमच्या सोबत राहू, अशा पद्धतीचं खुलं आव्हान काँग्रेस अध्यक्ष म्हणजे काँग्रेसच्या LOPD विरोधी पक्ष नेत्यांनी जाहीरपणे संसदेमध्ये केलेला आहे. याच बाबतीमध्ये जर आता आपण जर थोडासा अभ्यास केला तर डिलिमिटेशनची प्रोसेस ही कशी असते, तर डिलिमिटेशनच्या प्रोसेसमध्ये म्हणजे संख्या वाढवण्याचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये रिसेंट होत असलेला सेन्सस त्याची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर एका आयोगाची नेमणूक केली जाते आणि आयोग देशभर दौरे करून डिलिमिटेशनच्या बाबतीत म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या बाबतीत म्हणजे अहवाल सादर करतो आणि त्या अहवालाचा आधार घेऊन हे डिलिमिटेशन पूर्ण देशभर लागू केलं जातं. म्हणजे आता जर आपण आजच्या घडीला जर डिलिमिटेशन लागू करायचं ठरवलं तर 2011चा सेन्सेस वापरला जाणार आणि 2011च्या सेन्सेसपेक्षा 2026चा जो सेन्सेस आहे तो जो सध्या प्रोसेसमध्ये आहे तो वापरून जर केला तर आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं हे होऊ शकतं. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जो अन्याय साऊथ इंडियातल्या राज्यावर होणार आहे संख्या कमी झाल्यामुळं तो आपणाला कुठंतरी ऍडजस्ट करावा लागणार आहे. या पद्धती अशा ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी हे डिलिमिटेशन बिल आणलं आणि डिलिमिटेशन बिल आणल्यामुळं विरोधी पक्षांनी सगळ्या एकत्रितपणे याला विरोध करून सरकारचा तो डाव हाणून पाडलेला आहे. आणि याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागरण व्हावं या उद्देशाने ही आजची आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. यामध्ये आणखी थोडं पुढे जाऊन मी काही गोष्टी तुम्हाला म्हणजे नजरेस आणून देऊ इच्छितो. यामध्ये 1996 साली पहिल्यांदा हे विधेयक लागू करण्यासाठी लोकसभेमध्ये आणलं गेलं होतं, पण लोकसभा विसर्जित झाल्यामुळं त्यावेळेस ते लॅप्स झालं. 1998 ते 2003 मध्ये हे 4 वेळा आणलं गेलं. 1998 ते 2003 या दरम्यान ते 4 वेळा इंट्रोड्यूस केलं गेलं. प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या कारणांनी परत लॅप्स झालं. 2008 साली हे विधेयक राज्यसभेमध्ये पुन्हा आणलं गेलं. 2010 साली राज्यसभेमध्ये ते पास झालं, पण ते मतदानासाठी लोकसभेमध्ये कधीच आलं नाही. आणि मतदान म्हणजे 2014 साली लोकसभा लॅप्स झाल्यामुळं पुन्हा ते म्हणजे लॅप्स झालं. त्यानंतर 2023 साली ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मोठ्या संख्येने पास झालं. त्याच्यामध्ये फक्त म्हणजे 454 मतं हे फेवरमध्ये पडली लोकसभेमध्ये, फक्त 2 विरोधात गेली. म्हणजे बघा 2023 साली 454 मतं पडली फेवरमध्ये आणि फक्त 2 मतं विरोधात पडली. आता ही कोणीतरी अपक्ष हे ते असतील, फक्त 2 मतं आपणाला त्यावेळेस महिला विधेयकाच्या म्हणजे आरक्षणाच्या विरोधात पडली. आणि राज्यसभेमध्ये 214 विरुद्ध 0
214 विरुद्ध 0 अशा पद्धतीनं बहुमतानं, प्रचंड बहुमतानं हे म्हणजे विधेयक ऑलरेडी पास झालेलं आहे. त्यात आणखी जर समजा आकडेवारीमध्ये थोडं खोलवर जायचं म्हणलं तर हिंदी भाषिक उत्तर भारत जो आहे डिलिमिटेशन मध्ये, त्यामध्ये जर संख्या वाढली डिलिमिटेशन करून तर ती 38% 41% जाणार आहे. म्हणजे जी खासदारांची संख्या आहे जी 38% आहे सध्या, ती 41% जाणार आहे. उलट दक्षिण भारतातली जी 24.3% आहे ती 20.3% होणार आहे. 24.3 जी आहे दक्षिण भारताची सध्या, ती 20.3% येणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. आणि उत्तर भारतामध्ये ती वाढणार आहे. त्यामध्ये आणखी एक विधेयक अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणलं होतं 2002 साली. त्या विधेयकाला पॉप्युलेशन कंट्रोल केलेलं विधेयक म्हणजे राज्यांनी विरोध केला आणि केवळ राज्यांतर्गत फेररचना करण्यासाठी 1991च्या जनगणनेनुसार मंजुरी देण्यात आली. म्हणजे मधल्या काळामध्ये एकदा काही रिअडजस्टमेंट आपल्या मतदारसंघाची झाली होती, जसं की आता लातूर मतदारसंघामध्ये उमरगा होता पूर्वी, तो म्हणजे परत तुमच्या धाराशिवमध्ये आला आणि आमच्याकडं लोहा कंदार ऍड केला गेला. म्हणजे ही जी पुनर्रचना झाली ती राज्यांतर्गत फेररचना केली गेली आणि त्याच्यासाठी 1991च्या जनगणनेचा आधार म्हणजे घेतला गेला. ते अटल बिहारी साहेबांनी त्यावेळेस ते केलेलं होतं. त्यामध्ये आणखी म्हणजे पुढे जाऊन जर आपण आकडेवारी बघितली तर सध्याच्या 543 जी लोकसभेची खासदारांची संख्या आहे त्या 30% आरक्षण जर आपण दिलं तर 180 महिलांना तिथं प्रतिनिधित्व मिळणार आहे आणि 363 पुरुषांना मिळणार आहे. ते जर डिलिमिटेशन झालं तर 850 पर्यंतची संख्या ही वाढली जाणार आहे 543च्या ऐवजी. त्यामध्ये 280 महिला म्हणजे खासदारांना म्हणजे तिथं संधी मिळेल आणि 570 पुरुषांना संधी मिळेल. म्हणजे ओपन राहील ते 570चा आकडा जो ओपन राहील, तिथं सुद्धा काही महिला अजून ऍड होऊ शकतात. म्हणजे या बाबतीमध्ये अशा पद्धतीची पुनर्रचना त्याच्यामध्ये होऊ शकते. त्यात आणखी मी ऍड करू इच्छितो की 1989 साली राजीवजींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचं बिल आणलेलं होतं 1989ला. भाजपने राज्यसभेमध्ये विरोध केला महिला आरक्षणाला 1989 मध्ये आणि नंतर PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये घटना दुरुस्ती क्रमांक 73 आणि 74 करून महिलांना आरक्षण दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. हे PV नरसिंहराव जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा दिलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा काम काँग्रेसच्याच काळामध्ये महिलांना सन्मान देण्याचं झालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. काँग्रेस नेहमीच महिलांसाठी अग्रेसर राहिलेली आहे. त्यांना हक्क देण्यासाठी राज्यामधले विविध कायदे असोत, केंद्रामधले विविध कायदे असोत, आईवडिलांच्या नवऱ्यांच्या प्रॉपर्ट्यामध्ये कंपल्सरी नाव लावणं असेल, हुंडाबंदी कायदे असतील किंवा बाकी सगळे महिलांसाठी जे प्रो कायदे आहेत हे सगळे कायदे म्हणजे नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन हे सुद्धा काँग्रेसने दिलेलं आहे. महिलांसाठी काँग्रेस कधीच बॅकफुटवर राहिलेली नाही. महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी काँग्रेस नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. उलट महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकशाहीची हत्या करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या करत आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. सध्या जी बडवेगिरी ह्या भारतीय जनता पक्षांच्या नेत्याकडनं चालू आहे ती केवळ आणि केवळ महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि चालू असलेल्या 2-3 राज्यामधल्या मतदानासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी चाललेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीचं रडणं बंद करावं आणि जर खरी हिंमत असेल तर त्यांनी हे महिला आरक्षण लागू करून दाखवावं असं आमचं त्यांना आव्हान आहे. धन्यवाद. आदरणीय ताई आपल्या या बाबतीमध्ये काही
बोलू इच्छितात त्यांना मी बोलण्याची विनंती करतो. सर्वांना नमस्कार. काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे महिला आरक्षणाच्या बाबतीत हे खासदार साहेबांनी स्पष्ट केलेले आहे. त्याला जोड म्हणून मी काही निवेदन करू इच्छिते. भारतीय जनता पक्षाचं महिलांच्या बाबतीमध्ये जे दुटप्पी धोरण आहे ते थोडंसं जास्त स्पष्ट करू इच्छिते. ते असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जे काही आमदार आहेत, त्यांचे जे काही खासदार आहेत, जे काही गाव पातळीवरती कार्यकर्ते असतील, राज्य पातळीवरती नेते असतील, ह्या सगळ्यांचा एक जर आपण स्त्रियांच्या बाबतीचा इतिहास बघितला तर ह्यांच्याकडे महिलांवरच्या अत्याचारांना भलतंच मोठं चांगलं मानाचं स्थान मिळालेलं दिसतं. कुलदीप सेंगरचं आपण जर उदाहरण घेतलं तर ते अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. काश्मीरमधल्या आसिफाचं उदाहरण सांगता येईल. त्याच्यानंतर जे गुजरातमधले जे बलात्कारी होते त्या बलात्काऱ्यांची भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांची सुटका केली तर त्यांचा सत्कार करण्यात आला माळा घालून. हे सगळं भाजपचे कार्यकर्ते जागोजागी करतायत. अशा प्रकारच्या महिलांवरच्या अत्याचाराला आणि हिंसाचाराला आळा घालायच्या ऐवजी अशाही अत्याचार करणाऱ्यांना, बलात्कार करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालतंय आणि त्याच्यामुळे अशा ज्या प्रवृत्ती त्या समाजामध्ये बळावत चालल्या ती स्त्रियांच्या दृष्टीने तिथे चिंतेची गोष्ट आहे. त्याच्यामुळे भाजपने अजिबात आव आणू नये, त्यांच्या पाठीशी असलेल्या RSSच्या लोकांनी अजिबात आव आणू नये की खोटा कळवळा त्यांनी स्त्रियांच्या प्रती अजिबात दाखवू नये. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत जे सहज करून दाखवलं आहे तेवढ्या सीट्समध्ये त्यांनी आरक्षण देऊन दाखवलं. इतक्या सहजपणे भाजपला हे आरक्षण देणं का जमत नाहीये? कारण त्यांना त्याची करण्याची इच्छा नाहीये. मग आम्हाला महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये असं त्यांना म्हणता येत नाही, म्हणून त्याचा खोटा मुलामा चढवून त्यांनी डिलिमिटेशनचा घाट घातला होता आणि हा घाट संसदेमधल्या चर्चेमध्ये उघड केला सगळ्या विरोधी पक्षांनी, इंडिया आघाडीच्या सगळ्याच पक्षांनी, ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. आणि त्याच्यामुळे खरा म्हणजे भाजपचा पर्दाफाश झालेला आहे. त्याचा जो खोटा मुखवटा आहे, जो खोटा कळवळा आहे स्त्रियांच्या बाबतीतला, तो उघडा पडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी खरं म्हणजे जनतेमधनं आणि स्त्रियांमधनं सहानुभूती गमावलेली आहे. त्यांचा जो काही प्रयत्न होता मतं मिळवण्याचा, आता खासदार साहेब म्हणले तसं की भाजपच्या पश्चिम बंगालमधली अवस्था बघता आणि साऊथ मधली जी पॉंडिचेरी, तामिळनाडू, केरळमध्ये ज्या निवडणुका चालू आहेत तिथे त्यांना काही मिळणार नाही फुटेज याचा अंदाज घेऊन त्यांनी महिलांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. ती सहानुभूती त्यांना मिळणार नाही. हा अतिशय हास्यास्पद प्रयत्न भाजपकडनं झालेला आहे. तो जनतेने ओळखलाय आणि महिलांनी ओळखलाय. महिला त्याला स्थान देणार नाही. त्यामुळे माझं निवेदन संपलं. विषय असा आहे की आता उत्तर भारतात फक्त जागा वाढणार होती. त्या वाढलेल्या जागेमध्ये काँग्रेसला यश मिळत नव्हतं. नाही, सध्याची जर आपण राजकीय परिस्थिती बघितली तर ह्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंगपणे सध्या जी राजकीय वाटचाल करतोय तो त्या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये करतोय आणि हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि ती बाब लक्षात घेऊन 2029 ची सत्ता म्हणजे कन्फर्म करून ठेवण्यासाठी म्हणून हे डिलिमिटेशन दिलं आहे. काँग्रेस म्हणताय की तुम्ही जनगणना होऊ द्या 26ची. 26च्या जनगणनेचा रिपोर्ट आल्यानंतर जनगणनेचा अभ्यास करून प्लस सध्या एक्झिस्टिंग असलेल्या जागेंचा अभ्यास करून त्याच्या प्रमाणात तुम्ही न्याय द्या सगळ्यांना. यामध्ये काय होण्याची शक्यता आहे की जर समजा तिकडल्या जागा जर हिंदी भाषिक पट्ट्यातल्या जास्त वाढल्या तर साऊथ इंडियाचं म्हणणं असं आहे की आमचं म्हणणं कुणीच ऐकणार नाही भविष्यामध्ये आणि त्यामुळं देशाचे सरळ सरळ दोन भाग होतील. एक नॉर्थ इंडिया होईल, एक साऊथ इंडिया होईल. आणि अशा पद्धतीची भीती ही साऊथ इंडियातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाचा हा डाव उघड झाल्यामुळं सगळ्यांनी विरोध केलेला आहे. त्यावेळेस रचना करत असताना जी काही आयोगाचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये 5 सदस्य त्या भागाचे असतात. त्यावेळेस पण तेच होणार आणि आताही तेच होणार आहे. नाही, त्याच्यामध्ये आत्ताच्या विधेयकामध्ये तसं कुठलाच उल्लेख केलेला नाही ना त्यांनी डिटेल नाही. तो नंतरचा भाग आहे. नाही, जेव्हा केव्हा होईल. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा असतील ना. लोकसंख्येच्या प्रमाणात प्लस म्हणजे फक्त लोकसंख्येच्या प्रमाणात पण आपल्याला देता येणार नाही आता भविष्यामध्ये.
म्हणजे सगळ्यांचं विरोधी पक्षाचं तेच तर म्हणणं आहे. कारण लोकसंख्या वाढली कुण्या भागामध्ये? ज्या भागामध्ये एज्युकेशन कमी आहे, ज्या भागामध्ये तुमचं म्हणजे कुटुंब नियोजनचं जे सरकारचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन आहे ते व्यवस्थितपणे ज्या भागांनी लागू केलेलं नाही त्या भागामध्ये लोकसंख्या जास्त वाढली. आणि ज्या भागांनी सगळ्या सरकारच्या योजना राबवून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा जो सरकारचा धडपड आहे तो चांगल्या पद्धतीने राबवला राज्यामध्ये, तिथं संख्या कमी राहील. त्यामुळं लोकसंख्या ह्या एकाच जर निकषावर तुम्ही जर दिलं तर त्यामध्ये ह्या म्हणजे जी सरकारच्या योजना राबवणाऱ्या राज्यावर अन्याय व्हायला लागलाय. दुसऱ्या सध्याच्या एक्झिस्टिंग जी जागा आहे, सध्याच्या ज्या एक्झिस्टिंग जागा आहे त्यानुसार तुम्हाला काही ना काही ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये करावी लागणार आहे. त्यावरती स्वतंत्र चर्चा होईल. नाही, त्या बाबतीत स्वतंत्र वेगळा आयोग निर्माण होईल, त्यामध्ये चर्चा होईल, त्यांनी सगळ्यांनी सजेशन केल्याप्रमाणे ते ठरेल. पण त्याचा कुठलाच उल्लेख ह्या विधेयकामध्ये त्यांनी केलेला नाही. म्हणजे पुन्हा ज्या पद्धतीनं आता केंद्रशासित प्रदेशामध्ये त्यांनी हे केलं, म्हणजे काश्मीर असेल किंवा बाकी काही केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन केलंय थोड्या प्रमाणात, तिथं त्यांनी ज्या पद्धतीनं ते लागू केलं केवळ भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा अशाच पद्धतीनं ते लागू केलंय. त्यामुळं याला विरोध चालू झाला. आता काही उदाहरणं सांगते. छोटी जी आहेत, आता गोवा राज्य आहे, गोवा राज्याची लोकसंख्या खूप कमी आहे, तिथे 2 खासदार आहेत सध्या. जर फक्त ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्येचाच फक्त निकष लावला तर गोवा राज्याला एकही खासदार मिळणार किंवा नाही दुसरे निकष नाही, सर्व पक्षीय मिळून ठरवतील. पण ते आता जे घाईघाईमध्ये तुम्हाला लागू करायचंय, कसलाच गडबड करायची गरज नव्हती. सध्या घाईघाईमध्ये लागू हा एक करायचंय खूप महत्वाचा मुद्दा आहे. फक्त जनसंख्येचेच फक्त तुम्ही निकष लावताय, हा संकुचितपणा झाला. असा संकुचितपणा होऊ नये. जनमत घेतलं जावं, सर्वपक्षीय तज्ज्ञ त्याच्यामध्ये सामील होतील. आम्ही काही तज्ज्ञ नाही होत आता तिथं बसलेले लोक. 2023 साली तो 33% आरक्षण जाहीर केलं. हे पण सुद्धा लागू आहे. नाही ना, तेच तर ते लागू करा असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा सुद्धा आमचं म्हणणं तेच तर आहे, लागू करा म्हणून. आपण आंदोलनात संसदेमध्ये जी चर्चा झाली तेव्हा सगळे विरोधी पक्ष म्हणले होते की आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, आत्ताच्या आत्ता लागू करा, आता 543. म्हणजे आपली 2024 ची लोकसभा सुद्धा त्याच्यानुसार घ्यायला प्रो होते सगळे. का नाही घेतली? द्यायला पाहिजे होतं ना, सहज शक्य होतं. त्यांना द्यायचं नाहीये, यांना पळवाट काढायची आहे आणि ते पळवाटीच्या माध्यमातून दुसरं जाता जाता त्यांना चुकीच्या पद्धतीचं डिलिमिटेशन करायचे. हे दोन्ही गोष्टी नाही चालणार. हे सांगा काँग्रेस कमी पडता जनतेपर्यंत आलो ना सांगायला आता. तोच एक प्रयत्न आहे आमचा. आता तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे जनतेपर्यंत घेऊन जाण्याची. तुम्ही सगळ्यात महत्वाचा आधार आहात जनतेपर्यंत पोहोचण्याचा. तुम्ही दुवा आहात ना, पक्षीय रचना आणि जनतेमध्ये तुम्ही दुवा आहात. आमचं म्हणणं कशा पद्धतीने व्हावं तुम्ही सांगा. आम्ही तज्ज्ञ नक्कीच नाही आहे त्याच्यामध्ये. आज आम्ही त्याचं उत्तरही देऊ शकणार नाही आहे. हा, आमचं म्हणणं आहे की आणि लोकसंख्येवर आधारित फक्त आणि आम्ही पक्षाची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो. पण ह्याच्यामध्ये नक्कीच जसं ताई म्हणाल्या की म्हणजे 40 आमदाराच्या मागे फक्त 2 खासदार आहेत गोव्यामध्ये. तेच आपल्याकडे 6 आमदाराच्या मागे 1 खासदार आहे. तेच युपी मध्ये 5 आमदाराच्या मागे 1 खासदार आहे. काही भागामध्ये 40 लाख 30 लाखापर्यंत 1 खासदार रिप्रेझेंट करतोय. काही भागामध्ये 5-6 लाखाला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे ही जी गोंधळ आहे सगळा देशभर, याचा कुठंतरी अभ्यास करून निर्णय व्हायला पाहिजे. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना असेल ना आहे तशी, पण त्याला जनगणना 2011ची कशाला वापरायला पाहिजे? त्याला 26ची वापरा ना, आता चालू आहे ना जनगणना झाल्यानंतर करा ना. बऱ्याच ह्याच्यावर अन्याय होणार आहे म्हणून तर हे काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि त्याचं क्लॅरिफिकेशन कुठल्याच विधेयकात नाहीये. आणि नॉर्थ इंडियाचं उत्तर देऊ इच्छिते. 1 दिवस आधी विधेयक पेश केलं गेलंय जनतेसाठी आणि खासदारांसाठी, आणि दुसऱ्या दिवशी अधिवेशन लावलं गेलंय. अभ्यासाला सुद्धा वेळ नाहीये. यांनी घाई केली ना, याच्या मागे यांचा सहानुभूती मिळवण्याचा डाव आहे सध्याच्या इलेक्शनसाठी. खासदार साहेब म्हणतायत ना, आम्ही संसदेच्या बाहेर आल्या पाट्या लगेच तयार होत्या त्यांच्या. 2 मिनिटात पाठवा. म्हणजे आमचं मतदान झालं आणि बाहेर आलो, त्यांना माहित होतं 100% की म्हणजे विरोध होणार आहे म्हणून आणि आपण हरणार आहेत म्हणून. केवळ ह्या चालू असलेल्या मतदानावर त्याचा फायदा मिळवता यावा
5 राज्यामध्ये जे इलेक्शनचं वोटिंग चालू आहे त्याच्यामध्ये फायदा मिळवता यावा म्हणून ही गडबड आहे आणि त्याला विरोध आहे सगळ्यांचा. धन्यवाद. माहिती